नमस्कार. नमस्कार. काल रात्रीपासून शिवसेनेमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश होतो, याबद्दल काय सांगा? मुळात सर्व कार्यकर्त्यांना समजले की आमचे मुख्य नेते आणि राज्याचे यशस्वी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं नेतृत्व आपण महाराष्ट्रभर पाहतोय की शिवसेना पक्षाला यशस्वी भरारी खरं तर एकनाथभाई शिंदेनी दिले आणि आज शिवजन्मभूमीचे दमदार आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली देखील संपूर्ण तालुका हा भगवमय होतोय. याच्यासाठी होतोय त्या ज्या आमदारांनी 2014 ते 19 जी विकासाची गंगा जुन्नर तालुक्यामध्ये आणली, तर आमदार शरददादांवरती संपूर्ण तालुक्याचा प्रत्येक कार्यकर्त्याचा विश्वास आहे की हाच माणूस तालुक्याचा विकास सर्वांगीण करू शकतो. त्याच्यामुळे तळागाळातले आणि सर्व गटातली लोक आज शिवसेनेमध्ये येऊन 8ची 8 गट हे जुन्नर तालुक्यातले आणि 16चे 16 पंचायत समिती निवडून पंचायत समितीवरती बघवा. आणि विशेष म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो का जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ आणि पुरंदर जे काही आमचे शिवसेनेचे नेते आहेत, यावेळेस पुणे जिल्हा परिषदेवरती देखील शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय शरददादा राहणार नाही. आपल्याला शरददादांना जुन्नर तालुक्याचा दादा नाही तर पुणे जिल्ह्याचा दादा म्हणून भविष्यामध्ये बघायचे. त्याच्यामुळे ही गोष्ट जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेने ओळखले आणि शरददादाच्या कार्यकुशलतेवरती विश्वास ठेवून संपूर्ण तालुका हा शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय. तुम्ही या जनतेला काय आव्हान करणार या विधानात? मी जनतेला एकच आव्हान करील, विशेष करून अगदी पार आणण्यापासून नाण्यापर्यंत सगळ्या जनतेला आव्हान करील की शरददादाचे हात बळकट करायचे. भविष्यामध्ये आपल्याला तालुका सुजलम सुफलम बघायचा असेल, तालुका जर आपल्याला महाराष्ट्रात 1 नंबरचा करायचा असेल, दादांनी तालुका पर्यटन केलाय, जर संपूर्ण तालुका आपल्याला विकासाच्या दृष्टीने पुढे पाहायचं असेल तर सर्वांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करा आणि येत्या 7 तारखेला याच ठिकाणी पुन्हा भगवा गुलाल खेळण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचे.